परवा माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बर्थडे होता. तिच्या घरी गेलेले. तिची मुलगी कॉलेज गोईंग आहे आणि त्यांच्या गप्पा अशा छान रंगल्या होत्या आणि प्रत्येकजण काहीतरी मोबाईलमध्ये दाखवत होता आणि सांगत होते की मी आज ही इन्व्हेस्टमेंट केली, ती इन्व्हेस्टमेंट केली. तर मला पण थोडंसं कुतूहल वाटलं की काय इन्व्हेस्टमेंट म्हणजे मुलींमध्ये इन्व्हेस्टमेंट हा शब्द आला आणि नक्की काय करतायत त्या. तर मोबाईलमध्ये त्यांच्या बघितल्यावर असं लक्षात आलं की ते ऑप्शन ट्रेडिंग करत होत्या. तर आजकालच्या यंग जनरेशनचं असं झालंय ना की इन्व्हेस्टमेंट काय आणि ट्रेडिंग काय हे त्यांना फरकच कळत नाही. बेसिकली इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही काय करताय की तुम्हाला लॉंग टर्म जी वेल्थ क्रिएट करायची आहे, एक चांगला कमी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही चांगल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता आणि लॉंग टर्म त्याचे प्रॉफिट गेन करता. हा जो पार्ट आहे हा बऱ्यापैकी आत्ताच्या जनरेशनला माहीतच नाही आहे. त्यांना ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काय वाटतं की मी एक थोडेसे पैसे टाकेन, आत्ता टाकते आणि दुपारपर्यंत मला सेल करून चांगला प्रॉफिट येईल, तर त्यालाच ते इन्व्हेस्टमेंट म्हणायचा प्रयत्न करतायत. तर आजच्या यंग जनरेशननी हा जेव्हा साईड इन्कम म्हणून बघतायत त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदी डिफरन्शिएट केलं पाहिजे की इन्कम काय आहे तुमचा, तुम्ही ट्रेडिंग काय करताय आणि इन्व्हेस्टमेंट काय करता आहात. अगदीच तुम्ही कमी अमाऊंटपासून जेव्हा इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला निश्चित एक लॉंग टर्ममध्ये चांगला प्रॉफिट मिळेल. एक एक्झाम्पल म्हणून सांगेल किंवा कमेंटमध्ये लोक गेस करतील. एक स्टॉक्समध्ये म्हणजे एक इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती साधारण 2008-9च्या दरम्यान एक 28,000ची इन्व्हेस्टमेंट केली होती. त्याची आत्ता जी जर प्राइस व्हॅल्यू काढली ना ती ऑलमोस्ट 4.5 ते 5 लाख रुपये आहे. म्हणजे 28,000 त्याही वेळेस व्हॅल्यू चांगली होती आणि आजही 4.5-5 लाख ही अमाऊंट खूप चांगली आहे. तर वेल्थ क्रिएट करण्यासाठी ह्या दोन डिफरन्शिएट करा यंग जनरेशननी आणि एक चांगली इन्व्हेस्टमेंट करून ते स्वतःचा प्रॉफिट गेन करू शकतील.